नमस्कार. दमदार 10 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर दमदार 10च्या दमदार हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल. थोड्याच वेळात शिंदे फडणवीस यांची अमित शहा यांच्या सोबत बैठक. ओडिशामधील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला. 1700 कोटी पाण्यात गेल्याचा विरोधकांचा आरोप. मुंबईतील कप परेडमध्ये बेस्ट बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला धडक. एकाचा मृत्यू. बस चालकावर गुन्हा. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं 94व्या वर्षी निधन. अभिनयातील वात्सल्य मूर्ती हरपल्याची भावना. प्रश्न विचारल्यानं बोलून गेलो. अजित पवारांविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊतांकडून खेद. महाविकास आघाडीमध्ये सीएम पदासाठी नवा दावेदार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. जागा वाटपाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये नव्हे तर महाविकास आघाडीच्या बैठकीत बोला. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष सल्ला. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंना सहानुभूती युती करून लढण्यावर भर. अजित पवारांचं वक्तव्य. बीएमसी ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ठोकला. मुंबईमध्ये शड्डू. अजित पवारांची भाजपवर टीका. दादांच्या टीकेला भाजपचं सडकून उत्तर. भाजपकडून ओबीसी नेत्यांवर अन्याय. पंकजा मुंडेंच्या नाराजीवरून भुजबळांचा भाजपवर निशाणा. मुनगंटीवारांचा पलटवार. जेजुरी मार्तंड देवस्थान विश्वस्त वाद प्रकरणी ग्रामस्थांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची राज यांची ग्वाही. राज्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पाऊस. कापूस, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन लागवडीची लगबग. भंडार दर्याच्या सांदण दरीमध्ये अडकलेल्या 500 पर्यटकांची सुखरूप सुटका. वादळी वारा आणि पावसामुळे अडकले पर्यटक. मुंबईमध्ये पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव. प्रति 1000 लिटर मागे 25 पैसे ते 4 रुपयांची दरवाढीची शक्यता. जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत चादरी रस्ता. ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या निकृष्ट कामाची ग्रामस्थांकडून पोलखोल. आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. तर ओडिशाच्या बालासोरमध्ये एक्सप्रेस ट्रेनला झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरलेली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात असल्याचं बोललं जात आहे. आणि या अपघातामध्ये आतापर्यंत 250हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
ओडिशामधील महाभयंकर रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मानवी चुकांमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। या रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे। मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय। जो कुछ अब तक का एडमिनिस्ट्रेटिव इन्फॉर्मेशन मिली है उस सबको ध्यान में रखते हुए आगे की इंक्वायरी के लिए पूरे मामले को सीबीआई के पास देने का रेलवे बोर्ड की तरफ से रिकमेंडेशन किया जा रहा है। या रेल्वेमध्ये कवच या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आलेला नव्हता। तसंच या रेल्वेमध्ये अपघात थांबवणारी प्रणालीच नव्हती असा आरोप विरोधकांकडून होतोय। त्यामुळे सीबीआय चौकशीतून या अपघाताचं खरं कारण समोर यावं हीच अपेक्षा आहे। ओडिशाच्या बालासोरमधील भीषण रेल्वे अपघातामध्ये 275 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर हजाराहून अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत। याच रेल्वे अपघाताचं कारण आता समोर आल्याचा दावा खुद्द रेल्वे मंत्र्यांनी केलेला आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुसऱ्या दिवशी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचं कारणही सांगितलंय। रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं। अपघाताचं कारण शोधण्यात आलेलं असून अपघातास जबाबदार असलेल्यांची ओळख पटल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा मोठा खुलासा रेल्वे मंत्र्यांनी केलाय। The cause of the accident has been identified and the people responsible have been identified. प्राथमिक अंदाजानुसार मानवी चुकांमुळे हा अपघात घडल्याचं आता समोर आलंय। मात्र सिग्नल चुकल्यानं शेकडो निरपराधांना प्राण गमवावे लागले। ओडिशामधील बालासोरमध्ये रेल्वे अपघातामागे मानवी चूक कारणीभूत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं आहे। सिग्नल यंत्रणेमधील बिघाडामुळे हा महाभयंकर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आता रेल्वे बोर्डानंही या अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली आहे। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कोरामंडल एक्सप्रेस वेगानं धावत होती। या एक्सप्रेसचा वेग ताशी 128 किलोमीटर इतका होता। समोरून येणाऱ्या मालगाडीमध्ये लोखंड असल्यानं या अपघाताची तीव्रता वाढली। कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवरती प्रचंड वेगानं आदळली। त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे समोरच्या रुळावरती पडले। मात्र लोखंड असल्यानं मालगाडी दूरवर फेकली गेली नाही आणि ती जागेवरच राहिली अशी माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे। या अपघातानंतर शालिमार एक्सप्रेस तिथून जात होती। कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे शालिमार एक्सप्रेसच्या शेवटच्या 2 डब्यांवर आदळले। काही सेकंदाच्या फरकानं ही टक्कर झाली अशी माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे। प्रिलिमिनरी फाइंडिंग से ऐसा लगता है कि सिग्नलिंग में कोई परेशानी पाई गई, लेकिन आयरन ओर इतना स्टेबल और उसकी सेंटर ऑफ ग्रेविटी इतनी स्टेबल होती है कि वो नहीं हिली तक नहीं होती। काही सेकंदांच्या फरकामुळे या महाभयंकर अपघातातील मृतांची संख्या वाढल्याचा दावा रेल्वे बोर्डानं केला। त्यामुळे या चुकीला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहावं लागेल। बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळलेला आहे। पूल कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बिहारच्या खगरिया अगुवाली सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवरती हा पूल बांधण्यात येत होता। 4 वर्षांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केलेली आहे। तेव्हापासून या पुलाचं काम सुरू होतं। मात्र रविवारी हा निर्माणाधीन पूल कोसळला। अवघ्या काही सेकंदामध्ये हा पूल गंगा नदीत कोसळला। हा पूल कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। 2 वर्षांपूर्वी या पुलाचा काही भाग कोसळला होता। गंगा नदीवरती उभारण्यात येणारा हा पूल 1717 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत होता। मात्र पूल कोसळल्यानं अवघ्या 10 सेकंदामध्ये 1700 कोटी पाण्यात गेल्याचा आरोप होतोय। या प्रकरणानंतर विरोधकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे। तर या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी माहिती सत्ताधारी जेडीयू कडून देण्यात आलेली आहे। मुंबईमधल्या कप परेडमध्ये भीषण अपघात झालेला आहे। 2 बसच्या अपघाताचा संपूर्ण प्रकार घडला, त्यात एकाचा मृत्यू झाला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय। मुंबईमधील बॅकबे आगारातून बेस्ट बस सीएसएमटीच्या दिशेनं जात होती आणि त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या बसला तिनं धडक दिली। या बसच्या पुढे एक व्यक्ती चालत होता। मागून येऊन या बसनं त्याला धडक दिल्यानं दोन्ही बसमध्ये चेंगरून या व्यक्तीचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये बेस्ट बसचा चालकही जखमी झालाय। या दोन्ही बसमध्ये इतकी जोरात धडक झाली की रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेस्टची बस सुमारे 120 फूट पुढे सरकली। या ठिकाणी असलेल्या काही दुचाकी आणि वाहनांचं या अपघातात नुकसान झालेलं आहे। या बस अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती बेस्टनं दिली आहे। या बेस्टच्या चालकावरती निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा अपघात सकाळच्या वेळेला झाला, त्यामुळे रस्त्यावर रहदारीचं प्रमाण कमी होतं। या अपघातासंदर्भात कप परेड पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे। सहज सुंदर अभिनय, आई, वहिनी, बहिणीचं ममत्व रुपेरी पडद्यावरती जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं निधन झालेलं आहे। त्या 94 वर्षांच्या होत्या। मुंबईमधील दादर इथल्या सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला।
सुलोचना लाटकर यांची सुलोचना दिदी या नावानंच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावमध्ये झाला. सुलोचना दिदींची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली. 1946 पासून त्यांनी चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीनं साकारली. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. देवानंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑन स्क्रीन भूमिका त्यांनी साकारली होती. सुलोचना दिदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्याशिवाय 2004 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं होतं. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान रविवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. संजय राऊतांनी अखेर तलवार म्यान केल्यानं महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. अजित पवारांविषयीच्या वक्तव्याचा खेद वाटत असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. दोन्ही नेत्यांना हा वाद संपवण्यामध्ये अखेर यश आलं. संजय राऊत यांनी ऑन कॅमेरा थुंकण्याची कृती केलेली होती. त्यावर टीका होत असल्यानं अजित पवारांनी त्यांना राजकीय संस्कृतीचं पालन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो सल्ला संजय राऊतांच्या पचनी पडला नव्हता. अजित पवारांच्या 10 वर्षांपूर्वीच्या धरणाच्या वक्तव्याचा दाखला संजय राऊतांनी दिला होता. त्यावर अजित पवारांनी सामंजस्य दाखवत संजय राऊतांना फार महत्त्व दिलं नाही. अखेर संजय राऊतांनाच त्यांच्या चुकीच्या वागणुकीची उपरती झाली. तर अजित पवारांनीही नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी शांतपणे संजय राऊतांना टोले लगावले. तुम्ही मला एक वेगळा प्रश्न विचारला, त्याच्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात भाषा केलं. त्याच्याबद्दल मला खेद वाटतो. मी असं नाही बोलायला पाहिजे. संजय राऊत मोठे नेते आहेत, आज राज्यसभेचे मेंबर आहेत. माझंच त्याबद्दल काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनाला वाईट वाटून घेत? अजित पवार नाराज झाले तर महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो हे लक्षात आल्यानं संजय राऊतांनी खेद व्यक्त करून शाब्दिक लढाई थांबवली. परिणामी महाविकास आघाडीतलं एक वादळ सध्या तरी शमलं. विधानसभा निवडणुकांना अजून 1.5 वर्ष अवकाश आहे. मात्र मुख्यमंत्री पदासाठी एका नव्या इच्छुकाची आता त्यात भर पडलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स झळकले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यात वेगवेगळ्या शहरात बॅनरबाजी केली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाची चर्चा झालेली नसताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलीच घाई लागलेली दिसतेय. भंडारा ते पुणे अशी बॅनरबाजी करण्यात आल्यानं नाना पटोलेंनाही कार्यकर्त्यांना आवडण्याची वेळ आली आहे. भावी मुख्यमंत्री वगैरे होल्डिंग लावण्याची कुठली गरज नाही आणि कुणी लावू नये. या पोस्टरबाजीवरून महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांनी नानांना आयडिया दिली आहे, तर भाजपनं खोचक सल्ला दिलाय. तशा प्रकारे पोस्टर लावली जातात, पण शेवटी सगळं हे आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं. बोर्डाने मुख्यमंत्री होता येत नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं लागतं. कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरमुळे नाना पटोले मनातून नक्कीच खुश झाले असतील. मात्र आता पटोले सहकाऱ्यांच्या युक्तीच्या गोष्टी ऐकतात की मुनगंटीवारांनी दिलेला सल्ला ऐकतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी देखील जागा वाटपावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि या जागा वाटपावरूनच आता ठाकरे गटामध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळतंय. भास्कर जाधवांनी संजय राऊतांनाच आता टोला लगावलाय. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये वाद सुरू असताना आता ठाकरे गटातही वादाची ठिणगी पडलेली आहे. रोज सकाळी संजय राऊत माध्यमांसमोर जागा वाटपाबाबत नवनवे दावे करतात. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमध्येही नाराजी आहे. राऊतांनाच आवरा असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून उमटू लागलाय. न राहून आता ठाकरे गटाचे नेतेही राऊतांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करू लागलेत. लोकसभेचं जागा वाटप हे एकत्र बसून व्यवस्थित त्याच्यावर चर्चा होईल आणि प्रत्येक जागेचा वापर केला जाईल. ही जागा कोण जिंकू शकतं? जर प्रसार माध्यमच या सगळ्या प्रश्नाची उत्तरं असतील तर मग आम्ही जणू काही एकत्र बसणारच नाही आहोत, भेटणारच नाही आहोत. अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे आम्ही टाळलं पाहिजे. संजय राऊतांच्या टीकेनं सत्ताधारी हैराण झालेले असले तरी राऊतांच्या टीकेच्या दुधारी तलवारीनं स्वकीयांवरही वार होऊ लागले. त्यामुळे आता राऊतांविरोधात ठाकरे गटातही आघाडी उघडली जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आणि त्या निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीनं तयारी सुरू केलेली आहे. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे घेत ठाकरे गटाच्या हाती स्टेअरिंग दिलंय.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये ठाकरे गटाला जास्त जागा मिळण्याचा अंदाज असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं गिअर बदललाय। महाविकास आघाडीत अनेक वाद असतानाही आता राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरे गटासोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे। ठाकरे गटाला सहानुभूती मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आता एकत्र लढण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे। मात्र ठाकरे गटाला सहानुभूती मिळत असल्याचा अजित पवारांचा दावा भाजपनं फेटाळलाय। आताच्या काळामध्ये मुंबई शहरातल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे। सत्तेसाठी काही पण योच खुर्ची पाहिजे अशा नेत्यांनी व्यक्त केला। यांच्याकडून काय अपेक्षा आहे? मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कुणाला सहानुभूती मिळेल, कोणता पक्ष विजयी होईल हे निकालानंतर स्पष्ट होईल। मात्र तोपर्यंत सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे सुरूच राहतील। लोकसभा विधानसभा निवडणुकांप्रमाणेच सर्व पक्षीयांना मुंबई महापालिका निवडणुकांचे आता वेध लागलेले आहेत आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची बैठक पार पडलेली आहे। तर या निवडणुकांसाठी भाजपनं मिशन 151चा नारा दिलेला आहे आणि या क्षणाला मुख्यमंत्री बोलतायत, थेट जाऊयात। राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलावंतांच्या बरोबर त्यांनी काम केलं। त्यांनी मराठी चित्रपट देखील एकटी मराठा तितको मेळावा, साधी माणसं असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले। त्या महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री सन्मानाने देखील त्यांना गौरवलेलं होतं। अशा या महान कलावंत जाण्याने चित्रपटसृष्टीतलं मोठं नुकसान झालेलं आहे, न भरून येणारं नुकसान झालंय। मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो। दुसऱ्या आठवड्यात सलग सर तुम्ही दिल्लीत आलेला आहात, काय कारण दौऱ्याचं? दिल्लीत येणं जाणं सुरूच असतं, त्यात काय नवीन काय? पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुमची आणि अमित शहा यांची बैठक आहे, अशी बरेच विषय असतात। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प आहेत, विषय आहेत। मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, कोकणातल्या पाण्याचा विषय आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आम्ही करतोय। शेवटी हे सगळं जे काही चालू आहे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे, त्याच्यात केंद्राचा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं सहकार्य नेहमी आम्हाला लाभत असतं। सहकार विभागामध्ये देखील अमित भाईंचं सहकार्य आम्हाला लाभत असतं। त्यामुळे शेवटी समविचारी पक्ष जेव्हा सत्तेत असतात तेव्हा नक्कीच केंद्राचा फायदा, केंद्राचा सपोर्ट मिळत असतो आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मी एकच आहे ना राज्यामध्ये, ते दोघं काय वेगळे काय? आपली रात्री बैठक होणार आहे, तर एवढं तातडीनं राज्याच्या विकासाचे विषय आपण राज्याच्या विकासालाच तर आम्ही प्राधान्य देतोय। आम्हाला दुसरं काहीच प्राधान्य नाही आमचं। विकास विकास विकास। आज म्हणून गेल्या 10 महिन्यात आपण पाहत आहे राज्यामध्ये अनेक प्रकल्प जे बंद पडले होते, जे अडले होते, ज्याच्यामध्ये अडथळे होते, ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकले होते, ते सगळे काढून टाकले आम्ही आणि आता गाडी स्पीडने चालली आहे। विकासाचे जे प्रकल्प आहेत आम्ही पुढे नेतोय। विकास कामांचे उद्घाटन दिल्लीत आलेला काय? पुण्यामध्ये बघा, पुण्यात 9 उड्डाणपूल त्याचं लोकार्पण आणि 11 उड्डाणपुलांचं भूमिपूजन एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच राज्यातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प त्याचे हे केले, लोकार्पण केलं। खरं म्हणजे गडकरी साहेब होते त्या कार्यक्रमाला। फाटक मुक्त म्हणजे रेल्वेचे जे फाटक आहेत, या फाटकांमुळे होणाऱ्या जो काही लोकांचा जाणारा वेळ, होणारे अपघात सगळे टळतील। अमित शहा यांच्याशिवाय कुणाकुणाच्या भेटी घेणार? तुम्हाला भेटल्यावर सांगतो। थँक्यू, धन्यवाद। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्ली दाखल झालेल्या दिल्लीमध्ये रात्री 11 वाजता त्यांच्या अमित शहा यांच्यासोबत बैठक आहे। राज्यातील विविध गोष्टींवरती त्यांनी प्रतिक्रिया दिल्या। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मागील 2 दिवसांपासून चर्चेत आहेत आणि त्यातच छगन भुजबळांनी पंकजा मुंडेंबाबत थेट वक्तव्य करत भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप केलेला आहे। तर भाजप नेत्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमधील ओबीसी नेत्यांची चांगलीच चिंता सतावतीये. पंकजा मुंडे यांच्या मनात स्थानिक नेत्यांबाबत दुःख असल्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलेलं आहे. त्या राष्ट्रवादीत येणार का याची मला कल्पना नाही, मात्र ते येतील असं वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तर देण्यात आलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहेत याकडे लक्ष वेधत सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ओबीसी आहेत का असा उलट सवाल केलाय. चित्र असं दिसतंय की बा जे लोक म्हणतात की खडसे ओबीसीचे होते त्यांना डावलण्यात आलं, त्याच्यानंतर पंकजाताईंना डावललं जात आहे. ओबीसी नेत्यांना भुजबळांच्या रूपाने काय दिलं, कधीतरी शांत डोक्याने विचार करा. राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसींची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. परिणामी ओबीसी नेत्यांविषयी त्यांचे कार्यकर्तेही तितकेच संवेदनशील आहेत. त्यामुळेच की काय पंकजा यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जेजुरीच्या खंडोबा गडाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त पदाचा वाद चिघळलेला आहे. स्थानिकांना डावलल्यानं ग्रामस्थ गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करतायत. आता हा वाद थेट राज ठाकरे यांच्या दरबारात जाऊन पोहोचलाय. जेजुरीतील मार्तंड देवस्थान समितीवरती स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांकडून बाहेरच्या लोकांची नेमणूक केल्यानं जेजुरीकर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांकडून विविध पद्धतीनं आंदोलन करत याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अजूनही जेजुरीकरांच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतलेली नाही आणि त्यामुळेच जेजुरीच्या ग्रामस्थांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी जेजुरीकरांनी या प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. यावेळी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचं आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलं. तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली. महाराष्ट्र राज्य शासन असेल त्या संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून स्थानिकांना न्याय द्यायची त्या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिली. दुसरीकडे सलग 10व्या दिवशी जेजुरीमध्ये आंदोलन सुरूच आहे. कोल्हाटी समाजाच्या वतीनं ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत आणि त्यातच जून महिना सुरू होतात साऱ्यांना मान्सूनचे वेध लागलेले आहेत. मान्सूनच्या आगमनाला आणखी काही वेळ असला तरी देखील राज्याच्या विविध भागामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या. अवकाळीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्यानंतर खरीप हंगामाच्या लागवडीसाठी राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. कापूस, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीनची लागवडीची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बुलढाण्यातील खामगाव, शेगाव, नांदुरा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली. शिर्डी आणि कोपरगावात देखील पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तर तिकडे जळगाव आणि फैजपूरमध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. जळगावात पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही जोरदार वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. तर तिकडे पुण्यातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. हापूस म्हटला की कोकण हे समीकरण आलंच, मात्र जुन्नरच्या हापूस आंब्याला वेगळी भौगोलिक ओळख देखील आहे. जुन्नर आणि आंब्याचं नातं 2000 वर्षांपूर्वीचं असल्यानं या आंब्याला आता GI मानांकन मिळावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. हापूस बाग आणि अमरापूर गावामध्ये हापूस आंब्याच्या बागा होत्या. मुघल सरदार मलिक अंबर यानं जुन्नरच्या पूर्वेला महाल बांधून त्याच्याजवळ हापूसची बाग लावलेली होती आणि जुन्नरमध्ये औरंगजेबाची 350 आंब्यांच्या बागा असल्याचं ऐतिहासिक पुरावे देखील सांगतात. कोकणी हापूसच्या तोडीची चव असलेला हा जुन्नरचा हापूस पावसाळ्याच्या तोंडावर पिकण्यास सुरुवात होत असते. या आंब्याला GI मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. हापशी बाग किंवा हापशी महल आणि हापशी महलचा अपभ्रंश होत हापशीचा आफीस झाला, त्या ऑफिसचा हापीज झाला, हापीजचा हापूस झाला. शिवनेर हापूसला GI मानांकन मिळावं यासाठीची जी सुरुवात होती, ही सुरुवात आपण मागच्या कोविडच्या काळामध्येच माझं आणि आमदार अतुलजी बेनके यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी ही गोष्ट खूप सकारात्मक दृष्टीने उचलून घेतली. जुन्नरच्या हापूसला प्रतिष्ठा मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईलच, शिवाय जुन्नरच्या हापूसच्या संवर्धनालाही चालना मिळणार आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा दमदार घडामोडी. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. घरी पाहुणे